पुस्तक आपले भविष्य भारतीय संविधान, लेखक सुभाष वारे. प्रकरण क्रमांक 1. संविधान म्हणजे काय. माणूस नेहमी समूहात जगत असतो. हे समूह वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. आपण कुटुंबात, मित्रमंडळीत जगत असतो. असे समूह व्यक्तीला ओळख आणि किमान सुरक्षा देतात. पण तरीही व्यक्तीचे आणि समूहाचे म्हणजेच समष्टीचे नाते तसे तणावाचेच असते. समूहाचे निर्णय आणि व्यक्तीची स्वतःची इच्छा यात जेव्हा विसंगती येते तेव्हा हा तणाव निर्माण होतो. पण समूहात जगणे म्हणजेच समष्टीच्या सोबत राहणे ही व्यक्तीची अपरिहार्यता नसली तरी गरज नक्कीच असते. व्यक्ती आणि समष्टी म्हणजे समूह यांच्या नात्यात प्रयत्नपूर्वक संतुलन निर्माण करावे लागते. असे संतुलन बनवण्याचे शास्त्र म्हणजे संविधानवाद असे म्हणता येईल. आधुनिक काळातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची समष्टी म्हणजे राष्ट्र राज्य. राष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तिमधील संबंध आणि व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी राज्यव्यवस्थेने म्हणजे शासनाने काही निर्णय घ्यावेत अशी जेव्हा अपेक्षा आपण करतो तेव्हा आपण त्या राज्यव्यवस्थेस मान्यता देत असतो. नागरिक जेव्हा निवेदन अथवा मोर्चाद्वारे राज्यव्यवस्थेकडे एखादी मागणी करत असतात तेव्हा त्या व्यवस्थेची अधिमान्यता निश्चित होत असते. नागरिक आंदोलनाद्वारे राज्यव्यवस्थेकडे मागणी भलेही अधिकारांची अथवा स्वातंत्र्याची करत असतील पण ती मागणी करत असतानाच ते नागरिक त्या राज्यव्यवस्थेकडून शासित होणे मान्य करत असतात. राज्यव्यवस्थेकडून जितक्या जास्त अपेक्षा आपण करतो तितकी ती व्यवस्था अधिक ताकदवान बनत असते. त्यातूनच अशी राज्यव्यवस्था क्रमशः निरंकुश आणि दमनकारी बनण्याचा धोका असतो. सर्व नागरिकांचे अधिकार व स्वातंत्र्य अबाधित राहावेत ही जबाबदारी पार पाडताना राज्यव्यवस्था जे काही निर्णय करेल ते निर्णय एखाद्या दुसऱ्या नागरिकाच्या इच्छेवर गदा आणणारे असू शकतात. पण बहुमताने सत्तेवर आलेली राज्यव्यवस्था जेव्हा अप्रामाणिक बनते किंवा फक्त विशिष्ट गटांच्या हितरक्षणासाठी भेदभाव करणारी बनते अथवा आपले शासन अनिर्बंध आणि चिरकाल टिकवण्यासाठी हुकुमशाही स्वरूपाची बनते तेव्हा प्रश्न निर्माण होतात. नागरिकांचे अधिकार व स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी पार पाडण्याकरिता राज्यव्यवस्थेची अधिमान्यता निर्माण व्हावी लागते. पण त्याचवेळी त्यातून ती राज्यव्यवस्था निरंकुश आणि दमनकारी बनू नये ही काळजीही घ्यावी लागते. नेमके हे काम संविधान करत असते. संविधान एका बाजूला राज्यव्यवस्थेची अधिमान्यता प्रस्थापित करते आणि दुसऱ्या बाजूला ती राज्यव्यवस्था बेलगाम व नागरिकांचे अधिकार हिरावून घेणारी बनणार नाही याची काळजी घेते. यालाच उदारमतवादी संविधानवाद असेही म्हणतात.